मी पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि मी यशस्वीरित्या पार पाडेल. ग्रामीण भागातल्या महिला आपण त्या कशा पद्धतीने सोडणार आहात? त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याची प्रयत्न करणार. आबा आपले मिसेस महिला व बाल कल्याण सभापती झाले, त्याबद्दल कोणाचे श्रेय लाभले आणि तुम्हाला एक नेते एक सासरे बुवाची काय मदत पडली त्याबद्दल नेमकं सांगा. मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय श्री अतुलजी साहेब साहेब, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर बाबूजी कराड साहेब, आमदार प्रशांतजी बन साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार श्री बळवंतराव लोणीकर, यांचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री संजयजी खंबायते, या सर्व मंडळींनी एक सिनियरिटी काउंट करून या ठिकाणी मीनाक्षी पवार यांना या ठिकाणी महिला बाल कल्याण पदाची जी जबाबदारी दिलेली, सगळं श्रेय या सर्व मंडळींना या ठिकाणी. मतदारसंघामध्ये कसं वातावरण? मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरी बाजू अशी की जबाबदारी आपली या ठिकाणी वाढलेली. लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न कधी संपत नसतात, प्रश्न नव्याने त्या ठिकाणी निर्माण होत असतात. ती सगळी मोठी जबाबदारी आज मीनाक्षी पवार यांच्या या ठिकाणी आलेली आहे. ती जबाबदारी निश्चित मनाने यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडतील असं मला पवार साहेब, जिल्हा परिषद तुम्हाला गाढा अभ्यास आहे. सध्या पाणी टंचाई सुरू आहे, 2 दिवसापूर्वी पावसाचं वाढलेले आहे, त्याबद्दल काय म्हणाल? आणि टंचाईचं अजून मला तरी वाटतं जिल्ह्यात एकही ग्रामपंचायतीने किंवा टँकरची मागणी आपल्याकडे केलेली नाही. एक विषय आहे का जलजीवन मिशनचे जे कामं आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ते 80% त्या ठिकाणी पूर्ण झालेली कामं आहेत. 100% व्हायला पाहिजे होती, कारण खूप मोठा काळखंड त्याच्यात केला. आताच आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांटे साहेब यांनी परवा त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या. ज्या योजना अपूर्ण आहे त्या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना तुम्ही असं ऐकून होतं सभापती पण दुसरं मागितलं होतं तुम्ही आणि हाती पडलं, काय बोलणार यावर? नाही, तसं नाही. पक्षाची जबाबदारी देत त्यांनी त्या ठिकाणी पार पडली. पक्षाने सांगितलं जी दिली असती, कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पडली असती. आणि असं कधी चर्चा झाली नाही. पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला, तो महिला बाल कल्याण म्हणून भरला, त्यामुळे ती निश्चितच ते पद आमचं मिळणारच, त्यांना देणारच होतं. तर ते मात्र त्या ठिकाणी सांगा. महिला बाल विकास विभाग आहे आपला, हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये काय विदेशी समजला जातो. या विभागाला निधी पाहिजे तसं दिले जातो. आतापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम होतं त्याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाव असं महिला बाल कल्याण विभाग. परंतु मागचं मी काय या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये जे राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत आणि जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे आणि तो विभाग आहे मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना, बारीक सारीक योजना, नव्याने काही आपल्याला काही करता येईल की या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार, जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल. महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गतमध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषण बाबतीचा विषय या ठिकाणी सातत्याने आपल्या समोर या ठिकाणी येत असतो. मागच्या काळामध्ये खूप विषय तो मागच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी आला, त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या तांड्यावर वस्तीवर कुठं कुपोषण एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालू आणि कोणी अधिकारी त्यांना जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याच्या या ठिकाणी काम करू आणि कुठलंही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गतमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी अशा स्वयंसेविका आहेत ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, पण त्याची अनेक समस्या आहेत. त्या समस्या आपण कशा पद्धतीने अशा सेविकाचं हे जे NRHMच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी योजना राबवतो हे विभाग आरोग्य खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे, परंतु तुम्ही प्रश्न विचारला, अशा सेविकाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू. त्यांच्याकडे जी काही
PSCच्या अंतर्गत जे काही त्यांना डिलिव्हरी असेल किंवा लसीकरण असेल किंवा मागील कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं कौतुक करावं असं काम अशा सेविकेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये झालं आणि भविष्यातही देखील शासनाच्या ज्या योजना असतील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं राबवलं जातं. धन्यवाद.